निगा घेतल्यास हेक्टरी 200 ते 250 क्विंटल हिरव्या पानाचे उत्पादन मिळू शकते. मंडळी, शेळी पालन हा व्यवसाय आपल्या राज्यातले अनेक शेतकरी कमी जास्त प्रमाणात करतात. असा हा व्यवसाय अधिक किफायतशीर होण्याच्या दृष्टीने आपल्या कळपातील शेळ्यांपासून भरपूर करडं मिळवणं गरजेचं असतं. पण याच गोष्टीकडे शेळी पालक दुर्लक्ष करतात. कळपातील गाभण शेळीकडे लक्ष देत नाहीत. त्यांना योग्य प्रकारे खाद्य दिलं जात नाही की लसीकरण केलं जात नाही. याचाच परिणाम भविष्यात होऊन आपल्याला कमकुवत करडं मिळतात. त्यांच्यात मरतुकीचं प्रमाणही जास्त राहतं आणि व्यवसायातून अपेक्षित फायदा मिळत नाही. यासाठी गाभण असताना शेळीची योग्य वेळी काळजी घ्यायला हवी. या सगळ्यांचा परिणाम उत्पादनावर आणि पर्यायानं उत्पन्नावर होतो. मंडळी, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अकोले मंदूप या गावाला जाणार आहोत. येथील वर्षा कांबळे या उच्च शिक्षित प्रगतशील शेतकरी. घरची परिस्थिती हलाखीची होती, तरी पण त्या डगमगल्या नाहीत. 2 शेळीपासून त्यांनी या धंद्याची सुरुवात केली आणि या शेळी पालनावरच त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या 2 भावांनाही शिकवले. MSW पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्या आज आनंदाने शेळी पालन व्यवसाय करत आहेत. मी कुमारी वर्षा उमाजी कांबळे मौजे अकोले मंद्रुप येथील रहिवासी आहे, तालुका दक्षिण सोलापूर. 2-3 वर्षापूर्वी आम्ही लोकांच्या बटेने पाण्यासाठी 2 शेळ्या घेतल्या होत्या आणि मग त्या शेळ्या आम्ही कामाला जाताना आमच्या बरोबर घेऊन जात होतो लोकांच्यात मजुरी करताना. मग त्या शेळीपासून जे पिले येतात ते फक्त बोकड विक्री केली आणि त्यांचे पाटर जे आहे ते तसंच ठेवत गेलो. आणि मग ठेवल्यानंतर गेल्या वर्षी आमच्या तशा एकूण 13 शेळ्या झाल्या होत्या. मग त्या 13 शेळ्यावरती आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला. वडिलांच्या नावावर शेती असल्यामुळे आम्ही वडिलांच्या नावावरून बँक लोन घेऊन शेळी पालन हा प्रोजेक्ट करायचं ठरवलं आणि गेल्या 1 वर्षापासून बँकेकडून लोन घेऊन हा प्रोजेक्ट स्टार्ट केला. टार्गेट 200 शेळ्यांचं आहे. सध्या अवेलेबल आमच्याकडे 150 शेळ्या आहेत लहान मोठ्या. मी शेळीसाठी प्रोटेक्शन म्हणून 20 बाय 60चा एरिया हा शेडसाठी निवडला आणि त्याच्या आसपासचा एरिया आहे तो 100 बाय 100चा म्हणजे 10 गुंठ्याचा एरिया निवडला. म्हणजे साईडला कंपाऊंड करून त्यासाठी फिनिशिंग जाळी घेतली. त्या जाळीची हाईट 5 फूट ठेवली चारी बाजूनी आणि पूर्व पश्चिम दोन्ही बाजूनी आत म्हणजे एंट्री करण्यासाठी आणि आउट ऑफ होण्यासाठी गेट्स ठेवलेत आणि आतमध्ये गरजेप्रमाणे छोटे छोटे कप्पे करून त्या कप्प्यांनाही छोटे छोटे गेट्स ठेवलेत आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी. पूर्ण 5 एकरमध्ये आम्ही उत्पन्नाचा विचार न करता प्रोजेक्ट याच वर्षी स्टार्ट केल्यामुळे तो पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सक्सेस व्हावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वैरणीमध्ये व्हेरिएशन्स ठेवून वैरणीच केल्यात. ऊस आहे त्या ऊसामध्येही पट्ट्यामध्ये तुरी, शेवरी आणि शेंगा, भुईमुगाच्या शेंगा ह्या पट्ट्यामध्ये लागण केल्या आणि नंतर जे रिकामे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये 1 एकर कडवळ ठेवलं, 10 गुंठ मका, 10 गुंठ बरसीम, 10 गुंठ मार्वेल आणि त्याच्यानंतर आणि गजराज, हादगा आणि दशरथ हे जे गवताच्या जाती आहेत ते बाहेरून लांबून आणून फक्त बेण्यासाठी आणलेत आणि त्याचा छोटासा प्लॅटेशन करून लागण केली आणि ती आता दुसरीकडे आम्ही पाऊस पडले की लावणार आहे. उठल्यानंतर रात्रभर शेळी उपाशी असती. सकाळी उठल्या उठल्या आम्ही मळी म्हणून एक छोटीशी पेंडीचा प्रकार मिळतो तो 10 मिनिटं भिजवतो. त्याच्यामध्ये मक्याचा भरडा, गव्हाचा भरडा आणि हरभऱ्याचा भुसा हे सगळे 10 मिनिटाच्या नंतर भिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिसळतो. एक जीव करतो घट्ट असा आणि ते गव्हाणीमध्ये आणून टाकतो. ते झाल्यानंतर शेळ्या भरपूर पाणी पितात. पाणी पिल्याच्या नंतर दर 2 तासाला वेगवेगळे पद्धतीने वैरण टाकतो. पहिल्यांदा जर समजा आम्ही तुरी टाकली तर त्याच्यानंतर शेवरी टाकतो, त्याच्यानंतर कडबा टाकतो. म्हणजे व्हेरिएशन वेगवेगळे. आता 10 वाजता जी टाकली ती 12 वाजता चेंज करून टाकतो, 12 वाजता टाकली ती परत नंतर 2 वाजता चेंज करून टाकतो. एका शेळीला 1 किलो याप्रमाणे हिरवा किंवा ओला चारा किती शेळ्या आहेत तेवढा चारा एक वेळेस टाकतो. प्रति 2 तासाला 100 किलो हिरवा चारा. त्यावेळेस एका शेळीला 1 लिटर तरी पाणी लागतं साधारणतः. ते पाणी आम्ही बाहेर मोटर आहे त्या मोटरचंच पाणी भरतो आणि आणून पाट्यामध्ये ओतून ठेवतोय. महिन्याला आम्ही जंताचं औषध पाजून घेतो शेळ्यांना. प्रति शेळी 5 ते 6 ml आणि छोट्या पिल्लांना म्हणजे त्याच्या वजनाच्या प्रमाणात दर 6 महिन्याला PPR, ETV, घटसर्प हे लसीकरण घेतो. त्यासाठी आम्ही काय करतो की अगोदर जाऊन जे गव्हर्नमेंटचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे एक रिटर्न मध्ये अर्ज देऊन येतो आदल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी ते येऊन सगळ्या शेळ्यांना लसीकरण करून जातो ना. ठाणबद्ध करण्यासाठी आम्ही शेड बांधणीसाठी 2,75,000 रुपये खर्च केले. जाळी बांधणीसाठी 50,000 रुपये साईडला 100 बाय 100ची जाळी बांधलेली आहे त्यासाठी खर्च केलेत. वैरणीसाठी गव्हाण तयार केली, त्या गव्हाणीमध्ये 30,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि पशुखाद्य 1 सालाकरता 50,000 रुपयेचं एकदमच खरेदी केलं. 2 माणसांची मजुरी साधारणतः 10,000 रुपये खर्च होतो आमचा.
टोटल 100 शेळ्या आहेत, उस्मानाबाद जातीच्या आहेत. 13 शेळ्यापासून हे आमच्या 100 शेळ्या झाल्यात. म्हणजे 100 शेळ्या ज्या आहेत त्यांची जर किंमत पकडली तर आम्ही तर टोटल जवळजवळ 6-6.5 लाखापर्यंत त्यांचं एकूण रक्कम होती. म्हणजे त्या आमचं वार्षिक उत्पन्न मध्ये पकडतो आम्ही. ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही शेळीची विक्री करायला चालू केली. त्याच्यामध्ये या 2 महिन्यामध्ये 20 बोकड विकलेत. 20 बोकडाचे 1,00,000-1.25 लाखापर्यंत इन्कम आमचं आलं. आणि त्या 13 शेळ्यापासून जे तयार होणारे जे पाटर आहेत त्यांची विक्री केलेली नाही, ते असं सांभाळत गेलो. त्यांची जवळजवळ 100 शेळ्या झालेत. 6 लाखापर्यंत त्यांचा अमाऊंट होतं टोटल. कामगाराच्या पगारमध्ये वार्षिक खर्च 1,20,000 येतो. पशुखाद्यासाठी 50 हजाराचा आम्ही एकदाच वर्षभराचं खरेदी करतो. औषधासाठी वर्षभरासाठी साधारणतः 5,000 रुपये खर्च होतात. शेडचं घसरण 14,200 रुपये वर्षाला होते. म्हणजे टोटल आमचे 1,90,000 रुपयेपर्यंत हा इन्व्हेस्ट होते. आणि येणारं इन्कम हे आमचं 6 लाखामधून 1,90,000 इन्व्हेस्ट झाले तर आमचे साधारणतः 4.25 लाखापर्यंत इन्कम दरवर्षी होतं 100 शेळ्यामागे. अन्नदातामध्ये आता घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर झेंडू व्यवस्थापनाचा शेतकऱ्याचा अनुभव.